अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। युगेंद्र पवार आहे, त्यांचा साखरपुडा झालेला आहे। आपण पाहू शकतो आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। युगेंद्र पवार आज दिसताय, त्यांचा आज साखरपुडा झाला होता। सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले होते आणि आताच्या क्षणाची आपण ही दृश्य बघतोय, त्यांचा साखरपुडा झालेला आहे। पवार कुटुंबियांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। ही दृश्य आहेत युगेंद्र आणि तनिष्काच्या साखरपुड्याची। आपण पाहू शकतोय की पवार कुटुंबीय आपण पाहू शकतोय की पवार कुटुंबीय आज एका घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा होता। युगेंद्र आणि तनिष्का यांचा आज साखरपुडा झालेला आहे आणि एकंदरीतच बारामतीमध्ये या पवार कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। आज संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं। अजितदादा, सुनेत्राताई, त्यानंतर शरद पवार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते। हा कौटुंबिक सोहळा या ठिकाणी युगेंद्र आणि तनिष्काचा साखरपुडा होता। आज सकाळपासूनच हे सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले होते। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे अधिक माहिती देत आहेत। रुपाली, युगेंद्र पवार यांचा आज मुंबईमध्ये साखरपुडा पार पडला। युगेंद्र पवार आणि तनिष्का या दोघांचेही साखरपुड्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर आज या साखरपुड्याच्या निमित्ताने दोन्ही जे पवार कुटुंब आहेत ते आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळाले। कौटुंबिक क्षण आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच एकत्र येत असतो आणि परिवार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात सामील होत असतो, असं पवार कुटुंबियाकडून वारंवार सांगितलं जातं। आणि त्याच्यासाठीच म्हणून आज आपण पाहत आहोत की एकेकाळी अजित पवारांच्या विरोधात लढलेले युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडत असताना स्वतः अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे सगळं दादांचं कुटुंब सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये सामील होतं। आणि युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचे हेच काही फोटो, निवडक काही फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आज या पवार कुटुंबाच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी सगळेच पवार कुटुंबात एकत्र आले, याचं सुद्धा एक चित्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे। नक्कीच रुपाली, मला सांगा की आता हे सगळे पवार कुटुंबीय एकत्र होते, आनंदात दिसले। पुढे ह्यांचं आणखीन काही आपण ह्याच्यामध्ये राजकीय चर्चा काही झालेली आहे का, काही कल्पना येते? नक्कीच आपण जसं आता म्हणाले मी काही वेळापूर्वी की जेव्हा जेव्हा कौटुंबिक कार्यक्रम असतात तेव्हा मी कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक कार्यक्रमात सामील होतो, असं शरद पवार यांनी याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे। कुटुंब आणि राजकारण वेगवेगळं ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं सुद्धा खरं तर अनेकदा अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा मग शरद पवार असतील यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। राजकारणामध्ये जरी वेगवेगळे पक्ष असले, वेगवेगळ्या वाटा असल्या, आता वेगवेगळे आपण बघतो की वेगवेगळ्या युतीमध्ये हे दोन्ही पक्ष आहेत, मात्र तरी सुद्धा जेव्हा कुटुंबाचा कार्यक्रम असतो किंवा कुटुंबाचा विषय असतो तेव्हा हे सगळे पवार कुटुंबीय आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतात। आणि तशाच पद्धतीने आजचा कार्यक्रम देखील कौटुंबिक होता आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही राजकीय विषय म्हणजे बाजूला ठेवून फक्त कुटुंबासाठी म्हणून आनंदाचा क्षण म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला पवार कुटुंबियांचा पाहायला मिळतोय। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण पाहू शकतोय की आता या क्षणाची मोठी बातमी आहे, सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं। युगेंद्र यांचा आज साखरपुडा झाला आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी, आनंद सोहळ्यासाठी सगळं पवार कुटुंबीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं होतं। एकत्र येऊन त्यांनी कौटुंबिक सोहळा साजरा केलेला आहे। युगेंद्र यांचा आज साखरपुडा झाला। तनिष्का म्हणून त्यांच्या आता पत्नी काही दिवसात त्यांच्या घरामध्ये येणार आहात, लक्ष्मीच्या रूपाने येणार आहेत आणि या आनंद सोहळ्यासाठी अगदी सगळे अजितदादा, त्यानंतर सुनेत्राताई, शरद पवार सगळे एकत्र उपस्थित होते। आपण पाहू शकतोय की युगेंद्र आणि तनिष्का यांचा आज साखरपुडा झालाय राजकारण बाजूला ठेवून। रुपाली, मला सांगा आताची काय स्थिती आहे, त्यानंतर कोणत्या अजितदादांनी किंवा शरद पवारांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे का? मुंबईमध्ये खरं तर हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे। मुंबईच्या प्रभादेवीमध्ये एका फ्लॅटमध्ये खरं तर हा संपूर्ण छोटेखानी कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाला दोन्ही पवार कुटुंबीय उपस्थित होते। या कार्यक्रमा पार पडल्यानंतर शरद पवार त्या ठिकाणाहून निघालेले आहेत, मात्र अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे जी मंडळी आहेत ती अजूनही त्याच फ्लॅटच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळते। अद्याप तरी कोणत्याही नेत्यांनी किंवा घरातल्या कुटुंबियांनी या संदर्भातील प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र घरामध्ये अजूनही काही सदस्य जे शिल्लक आहेत
शरद पवार मात्र त्या ठिकाणाहून निघाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि एकूणच कौटुंबिक हा सोहळा असल्याने त्याचे फोटो जे आहेत ते मात्र सुप्रिया सुळे यांनी आवर्जून आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे आणि थोड्या वेळानंतर या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा देतील अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे. यावेळी शरद पवार निघण्याच्या पूर्वी त्यांनी अजितदादांची काही बातचीत केलेली आहे का, अशा काही माहिती मिळते का? जशी आपल्याला माहिती मिळत आहे या संपूर्ण कौटुंबिक सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी युगेंद्र पवार आणि तनिष्का या दोघांनाही आशीर्वाद दिलेले आहे. सोबतच अजित पवार यांचं कुटुंब देखील तिथे उपस्थित होते, त्यामुळे त्यांची देखील भेट घेतलेली आहे. मात्र या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाहीये. मात्र कौटुंबिक सोहळा असताना सगळेच पवार कुटुंबीय एकत्र येत असतात आणि त्याचाच एक चित्र पुन्हा एकदा आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडलेला आहे आणि या जोडीला, या दाम्पत्याला आता खरं तर आशीर्वाद देणं किंवा त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये त्यांच्या सोबत असण्याचा एकूणच आपण बघतो की सगळ्यांनी संधी त्यांनी यावेळेस उचललेली आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोघांचंही कुटुंब आजच्या या क्षणाला या ठिकाणी उपस्थित होतं. नक्कीच रुपाली, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा किंवा धन्यवाद. आपण आपल्याला अधिक माहिती देत राहा. आपण पाहू शकतोय की आज युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार घराणं एकत्र आलं होतं. एकत्र आनंद सोहळा साजरा केलेला आहे. अगदी काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि अशा वेळी दोन राजकीय पक्षाचे दोन गट ज्यांच्यात राजकीय वाद आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आनंदाने हा सोहळा एन्जॉय करतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.